पत्नी विरहाचं दुःख हे ब्रह्मचार्याला सांगून काही फायदा आहे का? आमच्यासारख्याला सांगायला पाहिजे. भगवंताला विचारलं, तुम्ही हनुमंतालाच का सांगता पत्नी विरहाचं दुःख? भगवंत म्हणतात, काय ब्रह्मचार्याला स्वतःचं दुःख नसतं, म्हणून तो माझं दुःख व्यवस्थित तिथपर्यंत नेऊ शकतो. जर एखाद्या संसारिक माणसाला जर सांगितलं असतं तरी तुझ्यापर्यंत येण्याकरता किती कष्ट झाले हे अगोदर सांगितलं असतं, नंतर स्वतःचं कष्ट सांगितलं असतं, आणि याच्यातून शिल्लक राहिला असतं तर माझं दुःख सांगितलं असतं. पण हनुमंतराय हे ब्रह्मचारी संत आहेत. संतांना वैयक्तिक दुःख काहीच नसतं जीवनामध्ये, म्हणून ते जगाचं दुःख घेऊन देवाकडे जातात. याला आमच्या भाषेमध्ये काकडा म्हणतात बरं का. काकडा काकडा म्हणजे काय? साधूला दुःखच नसतं. दुःख हा विषय साधूचा नसतो. नखशिखांत आनंद म्हणून साधू आवडतो, याचं कारण दुःख जीवनामध्ये नसतं. आणि काकड्यामध्ये हे अभिव्यक्त केलेले आहे. म्हणून सकाळी सकाळी भगवंताचा काकडा होतो. देवा उठलो ना, ही तुझी कृपा आहे, उठून आम्ही तुझं भजन करतो. म्हणजे काय काही अभंग आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जरा विशिष्ट प्रकारचे, तर विशिष्ट हेतून रचलेले आहेत. बरं, ते सर्व दुःख ऐकलं आणि ती अंगठी तोंडामध्ये ठेवली. मुद्रिका राम नाम लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये, ती अशी तोंडामध्ये ठेवली. सुग्रीवाने सांगितलं, तुम्हाला काही कळतं का नाही? काय झालं? अहो, तोंडामध्ये कुठं मुद्रिका ठेवतात का? हनुमंताने सांगितलं, ज्यांनी दिली त्याला कळतंय ना, माझा कळण्याचा काय प्रश्न आहे? तोंडामध्ये याच्याकरता ठेवली की त्याच्यावर राम नाम लिहिलेलं होतं. आणि याच्यापेक्षा महत्वाचं सांगतो तुम्हाला, राम नाम हे तोंडातच असावं. मुद्रिका भगवंताने दिलेली वस्तू ही तोंडात असावी, सतत नामोच्चारण असावं. तिथं गेले ते सीता मातेकडे गेले. काय सांगितले तिथं? काही सांगितलं नाही महाराज. रामचंद्र प्रभूचं बालपण म्हणजे काय आणि सीता वियोग कसा झाला हेच सांगितलं जीवनामध्ये. अभ्यास करून पहा या गोष्टीचा. म्हणून साधू जे जीवनामध्ये येतात, काही करत नाही, आपलं दुःख नाही सांगत, ते फक्त जगाचं दुःख भगवंताकडे नेऊन ठेवतात. हे साधूचं जीवन आहे, हे साधूचं ऐश्वर्य आहे. भगवंत म्हणतात तो साधू आहे. आणि दुःख सांगून विकण्याचा प्रयत्न करतो तो राक्षसी कुळातला आहे. माझी भाषा कळते का नाही मला जरा संशय येतो. हा, दुःख भगवंतापर्यंत मांडतो तो साधू आहे, आणि दुःख विकण्याचा प्रयत्न करतो तो राक्षस आहे. कळतंय तुम्हाला? जेवढ्या सिरियल आहेत, जेवढे पिक्चर आहेत, जेवढे रामायण आहेत, हे विकण्याचा प्रयत्न आहे. यांच्या मनामध्ये समाज उद्धारावा हा प्रयत्न नाही. किती चांगल्या रीतीनं मांडणी केली आणि किती जास्तीत जास्त लोक पाहतात, हा त्यांच्या अंतःकरणातला हेतू. तिथे भगवंताचं दुःख दाखवायचं नाही. लक्षात येते तुम्हाला? दुःख दाखवायचं नाही, दुःख प्रदर्शित करायचंय आणि त्या दुःखाचा व्यवसाय करायचा आहे. ते देवाचं दुःख असो, एखाद्या कथेतल्या नायकाचं दुःख असो, किंवा एखादा इतिहास असो, ते अभिव्यक्त करत असताना तो विकण्याचा प्रयत्न केला जातो. मग काय विकेल त्याचा अंदाज नाही. मग काही लोक म्हणतात ज्ञानोबांचा पिक्चर आहे. अरे ते विकलेलं आहे तो, तुमच्या पुढं मांडणी केलेली, दुःख विकलेले आहेत. भगवंत म्हणतात हे फक्त पैशासाठी केलं जातं. विकतं काय हे पाहतात. राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिता. ज्ञानोबांनी खूप सुंदर यांचं वर्णन केलेलं आहे. आणि यांना काही प्राप्त होत नाहीत. ज्ञानोबांचा दृष्टांत अप्रतिम दृष्टांत आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या नारळाच्या झाडावर चढायला त्रास होतो, पण माकड सहजासहजी चढतं आणि तिथं जाऊन ते नारळ तोडतं. ज्ञानोबा म्हणतात कितीही नारळ तोडू द्या, माकडाला काही फायदा नाही.
बरोबर आहे? कितीही नारळ तोडू द्या, माकडाला काही फायदा आहे का त्या नारळाचा? त्याला काय माहिती, याला सोलावं लागतं, याला फोडावं लागतं, त्याच्या आतमध्ये पाणी, त्याच्या आतमध्ये गरा असतो, काही माहिती नाही. ज्ञानोबा म्हणतात असे राक्षसी प्रकृतीचे लोक आहेत. संत चरित्रामध्ये ज्ञान भरलेलं असतं, साधू चरित्रामध्ये, भगवंताच्या चरित्रामध्ये जीवनाचा इतिहास दडलेला असतो. हे कळत नसतं लोकांना, हे दाखवत नाहीत. आणि नेमकं जे सांगायला पाहिजे त्याच वस्तू चुकतात. मागे मी एकदा बोललो तो पुन्हा आठवण करून देतो, फार गोड विषय आहे. रामचंद्र प्रभूची माता कौशल्या, रामचंद्र प्रभू वनवासात जात असताना सर्व लोकांचं केंद्रीकरण रामचंद्र प्रभू आहेत. त्यामुळं काही काही पात्र सुटलेले जे सर्वश्रेष्ठ आहेत. रामाला जन्म देणारी आई आहे कौशल्या, आणि कौशल्या शब्दाचा अर्थ आहे कुशलता. कुशलतेपासून कौशल्या शब्द तयार होतो. कुशलता एव कौशल्य, कौशल्य एव कौशल्या, असा अर्थ आहे त्याचा. कर्मामध्ये कुशलता असते, तिच्या पोटी राम जन्माला येतो. कर्मामध्ये आळस नाही बरं का. योग हा कर्मसु कौशलम, गीतेमध्ये लिहून ठेवलेले आहेत. योग, योग म्हणजे काय? कर्मामधलं कौशल्य ज्याच्याकडे आहे त्याला योग म्हणतात. योग कर्मसु कौशलम. आणि त्या कौशल्याच्या पोटी रामचंद्र प्रभू जन्माला येतात. आणि रामचंद्र प्रभू वनवासात जात असताना आईच्या पाया पडतात आणि सांगितलं की मी वनवासात चालू आहे. असं डोळ्यातून धारा येतात तिच्या, रडते ती. एकुलता एक पोरगा आहे, वनवासात चाललेला आहे, आज्ञाधारक आहे, गोड स्वभाव आहे, दुःख नाही देणार आहेत, कोणाला आवडणार नाही, असं रामचंद्र प्रभूला वाटलं. म्हणून रामचंद्र प्रभू आईची समजूत घालतायत. आई तू रडू नकोस, मी काही पहिली वेळ नाही माझी वनवासात जाण्याची, तू काही चिंता करू नकोस, मी येईल, परत येणार आहे, मी तुझी सेवा करणार आहे. कौशल्या म्हणते बाळा तू फार लहान आहेस अजून, तू वनवासात चाललाय म्हणून मी रडत नाही. हे कौशल्याचा जीवनाचा दृष्टांत आहे. तू पुरुष आहेस, कर्तव्य कर्म केलं पाहिजेस. तुला काही उंबऱ्याच्या आत ठेवण्याकरता मी जन्म दिला नाही, तुला बांधून ठेवण्याकरता मी जन्म दिलेला नाही. तू तुझं कर्तव्य कर्म करावं, याच्यामध्ये मला भूषण आहेत. वाईट याचं वाटतं की तू आज वनवासात चाललाय, तो तुझ्यामुळं नव्हे. मी माझ्या माहेरी जन्माला आल्यापासून फार प्रसन्न होते. माझ्या वडिलांना मोठं घर पाहून मला दिलं. हे कौशल्याचे उद्गार आहेत बरं. एक सामान्य स्त्री जशी सांगते तसं कौशल्य आपलं आत्मचरित्र सांगते. दशरथाचं घर आहे, योग्य कुळ आहेत, माझी मुलगी फार प्रसन्न राहील म्हणून माझ्या वडिलांनी दशरथाबरोबर विवाह केला. रामा, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कुठलाच दिवस सुखाचा उगवला नाही. कौशल्याचं वर्णन आहे. कुठलाच दिवस माझ्या जीवनामध्ये सुखाचा उगवला नाही. मी लग्न होण्या घरात आले त्या दिवशीपासून फक्त लोकांना हे भव्य महल वाटतात, राज ऐश्वर्य वाटतं, पण मी या आतल्या आत किती रडते हे मला कळत नाहीत. एक प्रकारचं दुःख सांगतो. दशरथानं कौशल्या सांगते कधीही मनापासून प्रेम केलं नाही. घरामध्ये सवती आणून ठेवल्या, पण वडिलांची लाज राखण्याकरता माझं अंतःकरणातलं दुःख मी कधी ओठावर आणि डोळ्यात येऊन दिलेलं नाही. शेवटी हे दुःखी जीवन जगता जगता असं वाटलं की तुझ्याकडे पाहून तरी मला सुखी जगता येईल. माझ्या आयुष्यात रामा कधी सुख मिळालेलं नाही, परंतु तुझ्या सुखामध्ये मी सुख मानेल, एक माझी भोळी कल्पना होती, भाबडी कल्पना होती. आणि या आनंदामध्ये होती की आता तुझं लग्न झालेलं आहे, तुझ्या संसाराकडे पाहून मी माझा संसार प्रसन्न झाला, चांगला झाला, सुखाचा झाला असं मानेल. आजही दशरथानं आणि कैकेयीनं घात केला आणि राजकारण केलं. तुझ्या स्वभावामुळं तुला वनवासात पाठवलं जात नाही. कैकेयीनं घात केला आणि बळी मात्र तुझा गेला. हे बायाचं राजकारण आहे रामा. सवती डाव तिनं साधलेला आहे, तुझ्यावर तिचा राग नाही आहे. कळतंय तुम्हाला?
तुला तर लहानपणीपासून जीव लावत होती काही काही, तुझ्यावर राग असण्याचं तिचं काही कारण नाही, पण सवतीमुळे तुझ्यासारखा चांगला मुलगा, सुयोग्य मुलगा केवळ बायाच्या राजकारणामुळं वनवासात जातो, हे अयोध्येचं दुर्भाग्य. रामाच्या आईची जर ही कथा आहे तर हरामखोराच्या आईचं काय होईल? दशरथासारखा पती मिळून सुद्धा जीवनातले अंग असे राहतात, अस्पर्शित राहतात. हे दुःख आहे आणि ते अभिव्यक्त करता येत नाही. हे जीवनातलं तत्वज्ञान आहे. पहा, हे जेव्हा तुम्ही साधूच्या संपर्कामध्ये येता ना, तिथं ते आपल्याला ऐकायला मिळतं. पण दुःख विकणारे आसुरी संपत्तीचे लोक आहेत, भगवंत म्हणतात त्यांना फक्त रामाच्या भोवती आपल्याला कॅमेरा दाखवायचा आहे. तो किती दुखी आहे. अरे पण एकटा राम दुखी नाही आहे, रामाला जन्म देणारी आई आहे, त्याचे पिता आहेत, जग आहेत, बाकीची काही व्यवस्था आहे, नाही लक्ष जात आपल्याकडे. कारण की विकतंय तेवढा माणूस विकण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवंत म्हणतात हे आसुरी संपत्तीचे लोक आहेत. आणि हे केवळ जीवन जगत नाहीत, हे केवळ पैशावर यांचं लक्ष असतं. यांना मनुष्य म्हणू नये. ज्ञानोबाने फार सुंदर दिलेले आहेत. त्वगस्थी गौसनी मुडा स्थूल बुद्धी. त्वग अस्थी, हाडकावर कातडं पांघरलेलं आहेत म्हणून त्याला मनुष्य म्हणावं, नाही तर मूर्तिमंत हे राक्षस आहे. काय वर्णन आहे ज्ञानोबांचं ते. त्वगस्थी गौसनी मुढा स्थूल बुद्धी. वाईट बुद्धीला हाडकं आणि कातडं चढवलेलं आहेत, नाही तर यांच्यातला रोम न रोम हा देशाला, घराण्याला आणि माणसाला त्रासदायक असतो. हे राक्षस आहे. आणि धन्य आहेत ती लोक जी माझ्याकरता जन्माला येतात. म्हणून अर्जुना, ह्या लोकांबद्दल मी तुला जास्त बोलत नाहीत. हे असो वायानी कायसी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी सिनेला हण, ऐसे बोलिले देवे तेत जीजी म्हणतले पांडवे. ऐक जेत वाचा विसावे ते साधू कथा. वाणीला जिथं विश्रांती मिळते, शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा बरं का, शरीराला नाही. वाणी बडबड करून जे दमते त्या वाणीला विश्रांती देणारी कथा म्हणजे संतांचं चरित्र आहे. ऐक जेत वाचा विसवे ते साधू कथा, अशा एका शब्दातून वर्णन केलेलं आहे. आणि तो श्लोक फार गोड आहे. महात्मनस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. साधूचं समग्र वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. मी कणाकणामध्ये व्याप्त आहेत, माझा नाश होत नाहीत, मी हे जग धारण केलेलं आहे, हे अंतःकरणामध्ये धरून माझा साधू माझी भक्ती करतो. भक्ती करण्याचं तंत्र सांगितलंय बरं का. पण दुर्योधनही भक्ती करतो, साधूही भक्ती करतो. किती फरक आहे. ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या भूतांमध्ये मी राहत असताना मी अव्यय आहेत, माझा नाश होत नाही कधी. कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहेत, या भावनेनं साधू माझी भक्ती करतो. साधूचा विषय जरा व्यवस्थित आहे का. जगातल्या कुठल्याही साधूला भगवंतांनी काहीही दिलेलं नाही. हा ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय लक्षात येते तुमच्या. जगामधल्या कुठल्याही साधूला भगवंताने काही दिलेलं नाही, हे भगवंत स्वतः सांगतात. मी माझ्या साधूला, माझ्या भक्तांना काही दिलेलं नाही, कारण की ते घेतच नाहीत. मग हे साधू इतके चांगले कसे काय. भगवंत म्हणतात ते मूळचे पराक्रमी. घर सोडून संन्यासी व्हायचं, डोंगरामध्ये जाऊन आराधना करायची चेष्टा आहे का. तुकोबारायांचं जीवन पहा. अन्न नाही पोटामध्ये, घराची स्थिती व्यवस्थित नाही, पण भगवंतासाठी सर्व सोडून डोंगरावर जाऊन भजन करायचं म्हणजे साधं कष्ट आहे ते. आपण जेवल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरीला वेळेवर येत नाहीत. आणि साधूचं जीवन किती कष्टमय जीवन आहे हे भगवंत सांगतात बरं.
भगवंत म्हणतात मी काही देत नाहीत, पण त्यांचे परिश्रमच इतके पराकोटीचे असतात, त्यांना जे पाहिजे ते मिळवतात असे साधू आहेत. परंतु त्यांना माझी दया येते भगवंत म्हणतायत आणि लोकांना सांगतात भगवंताच्या कृपेमुळं मला मिळालं. आणि अर्जुना मी त्यांना काही देत नसतो, काही देत नाही. फार गोड आणि मधुर विषय आहे. ठाईचीच ती घेतली सेल, शब्दांचा प्रयोग पहा. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं शेलका वाटा घेतलेला असतो, जिंकलेला असतो. नाव माझं सांगतं. अर्जुनाने विचारलं देवा तू काय करतोस? मी काहीही करत नाही, मी फक्त एकच करतो, काळाची दृष्टी न पडे हे आम्हासी करणे. एक दृष्टांत दिलेलं आहे ज्ञानोबारांनी, इतका गोड दृष्टांत आहे. आपल्या घरातलं चित्र आहे. नुकताच चालायला शिकलेला मुलगा असतो घरामध्ये आणि तो असं पळण्याचा प्रयत्न करतो घरातल्या घरात. ज्ञानोबा म्हणतात तो जसं पळायला लागतो ना तसं त्या पळण्यामागे आई सुद्धा पळते. आई पळू नये म्हणून पळत नाही, पळता पळता पडू नये म्हणून पळते. कळते तुम्हाला? तो पळावा हीच इच्छा आहे, तो त्याच्या पायावर उभा राहावा हीच आईची इच्छा आहे, त्याला धरण्याची गरज पडू नये हीच आईची खरी इच्छा आहे. पण तो अजून कवळा आहे, अजून त्याचा पाय नीट धरला जात नाही आणि पळण्याचा तर त्याचा प्रयत्न आहे. म्हणून ती आई असं डोळ्याचं पांघरुण करून दोन्ही हात दोन्ही बाजूला ठेवून पळता पळता त्याच्या मागे पळत असते. ते पोरग आपल्या आनंदाने आणि मस्तीमध्ये पळत असतं. फक्त एकच इच्छा असते ते पडू नयेत आणि पडायचा प्रसंग आला की उचलून घेते. भगवंत म्हणतात एवढाच भक्ताचा माझा संबंध आहे. भक्त आपल्या पुरुषार्थानं मोक्ष जिंकतात, विद्या जिंकतात, जग जिंकतात, काळ जिंकतात. आम्ही फक्त एकच करतो, कुठं पतन होऊ नये भक्ताचं म्हणून दोन्ही बाजूला हात लावलेला असतो. ओवी पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी ओवी, कशा ज्ञानोबरांच्या ओव्या असतात. ज्ञानोबा म्हणतात ते पोरग पळते ना, लळेयाचिया बाळका किरीटी. लळेयाचिया म्हणजे लाडकं पोरग. लळेयाचिया बाळका किरीटी, गिवसनी करोने स्नेहाची दिटी. गवसणी केली पण डोळ्यांना गवसणी केली बरं का. किती नाजूकता आहेत. आईचे जसं तसं चित्र केलेले आहेत. डोळ्यांनी प्रेमाचं पांघरून घातलेले मुलावर. गिवसनी करोनी स्नेहाचे दिठी, खेळता पाठोवाठी माऊली धावे. ते पोरग पळत असताना खेळत असताना माऊली त्याच्या पाठीमागे जाते. का? ते पोरग पडू नये म्हणून. आणि मी सुद्धा माझ्या भक्ताच्या पाठीमागे उभा असतो, काळाची दृष्टी न पडे या आमासी करणे. नाहीतर माझ्या भक्ताने तोंडातून शब्द काढावा, तो जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करून ठेवी. अरे मूर्ख माणसांना मी भिकेमध्ये राज्य प्रदान करतो, माझ्या भक्तांना मी काही उपेक्षा करणार आहे? ते माझ्यावर सत्ता गाजवणार आहेत माझे भक्त. अरे त्यांना नकोय, त्यांना फक्त मी पाहिजेत, ते माझे भक्त आहेत. तरी जयाचे चोखडे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निदेलिया ते उपासी वैराग्य का. साधू झोपल्यानंतर सुद्धा वैराग्य त्याची रक्षा करतं, त्याला साधू म्हणावा. किती गंभीर व्याख्या आहे साधूच्या, किती श्रेष्ठ आहे संतत्व. दाढी जठा वाढवली आणि कपड्याचा कलर बदलला म्हणजे तो साधू आणि भक्त झाला. भगवंत मान्य करत नाहीत. कोण साधू? ज्ञानोबराय वर्णन करतायत. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवून धाले, शांतीसी आले पालव नव्हे. हे साधूचं वर्णन आहे. जे ज्ञान गंगे नहाले, साधू ज्ञान गंगेमध्ये स्वच्छ झालेला असतो. पूर्णता जेवून झाले, तृप्त अंतकरण असतं. हजारो विषय पुढे आले काय आणि गेले काय लक्षात सुद्धा येत नाहीत, त्याला खानदानी साधू म्हणतात. का? तृप्ती जीवनामध्ये मिळालेली असते. अतृप्त माणसांच्या पुढे विषय असतात, तृप्त माणसांच्या पुढे काय असतात? पोटभर एकाच्या घरी तुम्हाला जीव घातलं, गुलाबजाम बासुंदी,
जिलेबी लाडू मला द्यायचे नाही, तुम्हाला खायचं नाही. आणि जेवण करून बाहेर आलात आणि कोणी बटाटा वडा आणून दिला तर खाणार का तुम्ही? वासनाच होत नाहीत. ज्ञानोबा म्हणतात हे जीवन आहे साधूचं. पूर्णतः जेवण झाले, तृप्त झालेले साधू आहेत. त्यांना काही विषय आवडणार आहे काय? साधूचं वर्णन आहेत पा. ज्ञानोबांनी वर्णन केलेले आहेत. आपले नागरपणे जो इंद्रभुवना ते पाबळ म्हणे, स्वतःच्या सौंदर्यानं स्वतःच्या आनंदापुढे इंद्रभुवना ते पाबळ म्हणे. कारण की इंद्राला आनंद घेण्याकरता सुद्धा विषय लागतो. इंद्रा भुवना ते पाबळ म्हणे, गरीब आहे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे. जो अमृताते ठी ठेवी, शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे. अमृत जर आणलं तरी तो अमृतामध्ये कमी गोड आहे असं म्हणतो. तो कांजी कैसे नाही सेवी. अमृताला नावं ठेवणारा पुरुष जसं कांजी पीत नाहीत तसं पूर्णतेनं तृप्त झालेला साधू संसार भोगतच नाहीत. हे भगवंताचं ठाम मत आहे. हे भगवंताचे वचन आहे. पूर्णता जेवोनी धाले शांतीसी आले पालव नवे. शांतीला अलंकार म्हणून जन्माला आलेले साधू असतात. म्हणून ज्ञानोबांचं जीवन पहा किती त्रास दिला असेल जीवनामध्ये. आपल्याकडे नुसतं डोळे वर करून बघितलं तर शाप देण्याच्या भानगडीत पडतो आपण. आणि ज्ञानोबांचं किती जीवन असावं महाराज. मधुगिरीला ज्ञानोबा जातात, कुरळे केस, भव्य मस्तक, 8-9 वर्षाचा योग्याचा बांधा हातामध्ये मधुकरी आणि सूर्यासारखं तेज पांघरलेले ज्ञानोबा आहे. आळंदीमध्ये आई वडील नसतानाच्या अवस्थेमध्ये हातात मधुकरी घेऊन जातात आणि सर्व ज्ञानी लोकांनी त्याची टिंगल करावी आणि हसत हसत ते शब्द ज्ञानोबाने झेलावे, त्याला माऊली म्हणतात. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येकानं ज्ञानोबाला नावं ठेवावं. मुलगा किती सुंदर आहे त्याचा तरी विचार करावा. योग्याचा बांधा, पण एकाही माणसाला माऊलीनं शाप दिला नाही. रेडा बोलवू शकणारे, भिंत चालवू शकणारे, परंतु माणसाला कधी नावं ठेवत नाही. उलट म्हणतात माणसं फार चांगलीत पण जरा कळ आहे. जे खळाची व्यंकटी, व्यंकटी म्हणजे असं वाकडेपणा. लक्षात आलं. माणसं फार चांगली आहेत, थोडा त्यांच्या मनामध्ये वाकडेपणा आहे. भगवंता तो जर गेला ना, ते आणि आम्ही सारखेच आहे, ह्याला म्हणतात ज्ञानोबा. म्हणून शब्दाचं वर्णन करत असताना, दुःख झेलत असताना उलट निवृत्तीनाथ महाराज रागीट होते. नाही आपल्याला जायचंय, माऊलीने समजून सांगावं दादा असं चालत असतं, हा व्यवहार आहे. लोक आहेत, बोलतात लोक. निवृत्तीनाथ महाराजाला त्रासच झाला नाही, रागीट. आणि निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार असल्यामुळे सतत नागोबा जवळ, कोणी जवळच यायला तयार नाही त्यांच्या. ध्यानाला बसले निवृत्तीनाथ महाराज की नागाने पुढे येऊन थांबावं. लोक म्हणतात त्यांच्या कशाला नादी लागायचं, त्यापेक्षा लाभून नमस्कार केलेला बार. आणि माऊली म्हणजे आईचं अंतःकरण जवळ जाऊन त्यांच्या जवळ मिसळणार आहे. म्हणून माऊली निवृत्तीनाथ महाराजापेक्षा श्रेष्ठ ठरले. मायेचं अंतःकरण आहे, शाप नाही दिला कुणाला. आणि आपल्याला मिळालेला खाऊ परमानंद तो ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला दिला, याला माऊली म्हणतात. एकट्यापुरता नाही ठेवला. नाहीतर त्यांनी विद्वत्तेचा ग्रंथ लिहिला असता, ज्ञानाचा ग्रंथ लिहिला असता, जगात 1 नंबर माऊलीचा आला असता. पण माऊली म्हणतात माझे पोरं तसेच उपाशी राहिले असते, यांना कोण खाऊ घालणार आहेत. अरे आमच्यासारख्याची तर लोक फजिती करतात, सामान्य तळागाळातल्या समाजाच्या विषयी काय बोलावं. म्हणून तो कळवळा अंतःकरणात दाटून आला आणि त्या कळवळापोटी, प्रेमापोटी ज्ञानोबाने अनुपम ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा लिहिला. ज्ञानोबा म्हणतात हेच जीवन आहे. आणि याच जीवनाला शाबासकी देतात भगवंत की इतके विशाल आणि उदार असतात. चोखट अंतःकरण ज्याला म्हणतो, शांती जीवनामध्ये असते, बोलत नाहीत कुणाला. माऊलीच्या बाबतीत तरी असं म्हणता येईल की लोक वाद करतात, परंतु नाथ महाराजांच्या बाबतीमध्ये कुठला वादच नाही ना. विधीपूर्वक संसार, विधीपूर्वक लग्न, विधीपूर्वक जीवन.
नाथ महाराजांच्या अंगावर थुकण्याकरता पैठणच्या लोकांनी पैसे द्यावेत एका मुसलमानाला, आणि त्या मुसलमानाने पिचकाऱ्या टाकावेत अंगावर पान खाऊन, आणि एक शब्द न बोलता नाथ महाराजांनी पुन्हा गंगेत जाऊन स्नान करावं. इतकं कोणी सहन करू शकत नाही बरं का. ते नाथ महाराजच आहेत, म्हणून त्यांची आज पूजा होते, षष्ठी साजरी होते. आणि शेवटी थुकणाऱ्याला दया आली. थुकायचं तरी किती वेळ? एकदा राग येत नाही, दोनदा राग येत नाही. वर्णन केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये हे क्षमा इतकं मोठं हत्यार आहेत महाराज. त्रास देणारा कंटाळतो, तुमच्यामध्ये दम पाहिजे, तुमच्यामध्ये शांती पाहिजे. हे साधूचे हत्यार साधे नाही आहेत, हे फार बलवान हत्यार आहेत, ते तुम्हाला वापरता येत नाही. दिला असेल एखाद्याने त्रास, तुम्ही प्रतिकार केला ना तर प्रतिकार उमटतो. समोरच्याने शिवाय दिल्या तुम्ही ऐकून घेतल्या, एकदा देईल, दोनदा देईल, तीनदा देईल, पुन्हा म्हणेल काही फायदा होत नाही, देऊन तरी काय फायदा. नफ्यात तोट्याचा सर्वच विचार करतात हो. आणि तुम्ही प्रतिकार व्यक्त करतात त्याला आनंद येतो. कळतंय तुम्हाला? तुमची प्रतिकार अभिव्यक्त करतात त्याला आनंद येतो. त्याला वास्तव माझा इफेक्ट समोरच्यावर पडतोय म्हणून तो जास्तीत जास्त नवीन मार्ग शोधून काढतो आणि तुमच्यावर तो परिणाम इफेक्ट टाकण्याचा प्रयत्न करतो. तुमचं छोटं अंतःकरण असतं, गहिवरून येतं, गडबडून येतं, रागावून येतं, आणि त्याला तुमच्याकडे रागावलेल्या अवस्थेत पाहण्यामध्ये आनंद असतो. आपण आपलंच बाहुलं झालेला असतो हे आपल्या कधी लक्षात येत नाही. आणि साधू शांतीशी आले पालव नव्हेत. जग एका बाजूला असतं महाराज शिवाय देण्याकरता. शांती भंग होत नाही म्हणून ज्ञानेश्वरी वाचून पहा, टेस्टच वेगळी त्याची, स्वाद वेगळा आहे ज्ञानेश्वरीचा. जगाकडे पाहिलेलंच नाही, कंटाळतं जग. आणि शेवटी आळंदीच ज्ञानोबाला स्वीकारते. हा साधूचा विजय आहे. ज्या आळंदीत त्रास झाला, ज्या आळंदीत अस्वीकार केला लोकांनी, तीच आळंदी पूजा करायला लागली. हे जिंकणे जीवनामध्ये. त्याकरता थोडं थांबावं लागतं, म्हणजे शांती धारण करावी लागते. शांतीशी आले पालव नव्हे, जे परिणामा निघाले कुंभ. काय ज्ञानोबाचे शब्द आहेत, जे परिणामा निघाले कुंभ. एक एक वर्णन, एक एक उपमा कुठून शोधून काढतात. अमृत समुद्रातून भरून निघालेले कुंभ म्हणजे साधू. मरण नाही त्यांना. आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले, नकशिकांत आनंद. दुःख नाही जीवनामध्ये, भरपूर वर्णन आहे त्यांचं बरं. आणि एकदा ज्ञानोबा साधूचं वर्णन करायला लागले ना, थांबतच नाही. आणि हे साधू, आता एक पुढचा टप्पा फार मोलाचा आहे बरं का. हे त्यांचं जीवन झालं साधूचं, पण तुमच्याकरता काय? भगवंत म्हणतात खरं म्हणजे ते जिंकले आणि तुम्ही जिंकावं म्हणूनच हे संप्रदाय ज्ञानेश्वरी सुरू केली. ते जिंकले, त्यांनी वागून दाखवलं आणि तुम्हाला ते ग्रंथाच्या रूपाने सांगतात. सततं कीर्तयन्तो माम यदन्तश्च दृढव्रता नमस्यन् तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता. मला सांगा, तुम्ही फार गोड दृष्टांत दिलेले ज्ञानोबांनी. वाल्या कोळ्याला प्रायश्चित्तच नव्हतं. इतका मोठा गुन्हेगार होता वाल्या कोळी. आलं आमच्या साधूच्या मनामध्ये. साधूकडे कळते तू जाणारा नव्हतास तो. साधू स्वतः गेले आणि हात फिरवला, सांगितलं सोडून दे. अहो नुसतं सोडून दे सांगितलं नाही. या भारताचा पहिला आद्य कवी हा वाल्मिकी आहे. पहिला ग्रंथ रामायण, त्याचा लेखक एक डाकू असावा आणि सांगणारे संत असावेत, हे संतांचं मत. कोणी विचार करतं या ग्रंथाचा आजपर्यंत? नाही तर आजही कुणी लिहिलं ते बघा. पण रामायण कुणी लिहिलं ते बघा म्हणतात, हा साधूचा चमत्कार आहे. ज्ञानोबा म्हणतात, यमदमा अवकाळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी आगवे. जुन्या काळामध्ये एखादा माणूस वैकुंठाला जात होता. काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते ती वैकुंठाची केले आगवे.
ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. हे साधूचं वर्णन आहे. ते एकटे भजन करत नाहीत, संपूर्ण जगाला भजन करायला लावतात. स्वतः जिंकत नाही, आपल्याप्रमाणे जगानं जगाला जिंकावं आणि आपल्यासारखं व्हावं, हा साधूचा विशालपणा असतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रवचनाला येत आहेत, इथे आत्मउन्नतीचा मार्ग आहे, आत्म उत्क्रांतीचा मार्ग आहे. तुमचं जीवन कसं मोठं व्हावं त्याचा मार्ग आहे हा. इथं उत्क्रांती जीवनामध्ये, ही उत्क्रांती ज्ञानोबराईने आपल्या हातामध्ये ठेवलीत आणि हे भगवंत वर्णन करतात. भगवंत म्हणतात हा महात्मा एवढा मोठा आहे आणि स्वतः जिंकून, जग जिंकून, मला जिंकून, जगाला परमार्थाला लावून जर या साधूकडे पाहिलं ना, भगवंत म्हणतात एखाद्या फंटीला फळ यावं आणि फळ आल्यानंतर ती जशी झुकावी, तसं साधू हा जीवनामध्ये विनम्र असतो. ज्ञानोबरांचे दृष्टांत आहेत. फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे देखा. एवढं मोठं व्यक्तिमत्व साधूचं, पण त्या अहंकारात साधू राहत नाहीत. सहजे भूमिशी उतरे देखा तैसे जीव मात्र असे खा खालावती ते. लहान मुलगा असो, पापी मनुष्य असो, दारुड्या असो, त्यांच्या जीवनामध्ये सर्वांसाठी विनम्रता असते. आदी ब्रह्मा करुणी अंती मशक धरुणी. सर्व हे स्वरूप आहे भगवंताचं असं मानून नमस्कार करतात. आणि भगवंत म्हणतात त्यांची ज्ञान संपत्ती नाही ज्ञानोबरायांची, अखंड अगर्वता होनी असती. आपण एवढे महान आहोत, एवढे श्रेष्ठ आहोत, आपल्याला विशिष्ट प्रकारची वागणूक पाहिजेत, विशिष्ट प्रकारचा दर्जा पाहिजेत, असं साधूच्या जीवनामध्ये कधी येत नाहीत. अखंड अगर्वता होणे असतील, खेळतात ते मुलासारखे. तयांची विनय हीच संपत्ती, ज्ञान संपत्ती नाही, विनम्रता हीच संपत्ती. जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई, हे साधूचं वर्णन आहे. आणि साधूचं युद्ध या ठिकाणी दाखवलेले बरं का याच श्लोकामध्ये. तो जिंकतो कसा काय? वैराग्य अंगामध्ये येतं, विवेकासारखा मित्र बरोबर असतो, वीतरागते सारखा. ज्ञानोबराय सांगतात जोडोनी ठेविला सखा, जो अवघ्या भूमिका सवे झाले. साधू होणं इतकं सोपं नाही, पण तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण. हे जिंकल्याचा समाधान आणि विनम्रतेचं भांडवल या दोघांच्या बळावर भगवंताला वश करून जे थोडंफार जीवन साधूला या जगात जगायला मिळालेलं असतं, त्या जीवनाचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा. जर कधी तुम्हाला असं वाटलं ह्या साधूच्या जीवनामध्ये प्रवेश करावा, अवश्य ग्रंथ जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचा. नसेल तुम्हाला ओव्या कळत ना, सार्थ ज्ञानेश्वरी घ्या. एका बाजूला ओव्या असतात आणि दुसऱ्या बाजूला अर्थ असतो. अर्थ वाचा आणि मग ओवी वाचा. प्रत्येक ओवीचा अर्थ असा भगवंताने ज्ञानोबराने असं विचित्र करून ठेवलेलं आहे. हे 9वा अध्याय. आणि 9व्या अध्यायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, भगवंताने एक लेखी पत्र दिलेले आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती. भगवंत म्हणतात मला काही सोनं लागत नाही, चांदी लागत नाही, फक्त शुद्ध हृदय लागतं. आणि शुद्ध हृदय जर घेऊन आला ना, त्याला काय पाहिजे ते मी प्रदान करतो, कारण की मी या जगाचा बाप आहे. त्याला सांगितलं पत्रावर प्रसन्न होता तुम्ही, पुष्पावर प्रसन्न होता. भगवंत म्हणतात ही दिसायला पान फुल आहेत, असायला मला वैकुंठापेक्षा श्रेष्ठ देणगी आहे. एरवी मोठं म्हणून जर कुणी माझ्याकडे आला, भगवंत म्हणतात त्याचं मोठेपण माझ्याजवळ चालत नाही. ज्ञानोबराने एक अशी एक प्रक्रिया तयार केलेली 9व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात मोठेपणाचा अभ्यास करत असताना वेदाकडे पाहावं. वेद नेती नेती म्हणतो, एत सनकाधिक वेडे पिसे जाहले करिता तापसांची कडसनी, कवणू जवळा ठेवी जे शूळ पाणी. तोही अभिमान सांडवणी पायवणी माथाव आहे. शंकराला अजूनपर्यंत व्यवस्थित जग कळालं नाही, इतकं मोठं जग आहे.
हे लेखी शब्द आहेत. तोही शंकरासारखा तपस्वी नाही, पण जगाच्या बाबतीमध्ये अजूनही शोधण्याचा प्रयत्न आहे, अजूनही समाधीत आहे. आणि राहिला पैसेवाल्याचा प्रश्न, तपस्वी लोकांचं सांगितलं, पण पैसेवाल्याची माता ज्ञानोबांनी व्यवस्थित वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात ह्या ज्या अष्टसिद्ध्या आहेत ना, अष्टसिद्ध्या ह्या महालक्ष्मीच्या दास्या आहेत. अष्टमहासिद्धी, 8 महासिद्ध्या, निमा लघिमा. आणि ह्या ज्या सिद्ध्या आहेत ना, ह्या खेळता खेळता एखादं घरकुल तयार करतात. ज्ञानोबा म्हणतात त्या घरकुलावर इंद्राधिक देव भाळतात. त्या खेळता करती घरकुली, ज्ञानोबांचे शब्द आहे. त्या खेळता करती घरकुली, तया नाम इंद्राधिक. स्वर्ग इंद्र याच्यापेक्षा श्रेष्ठ करतात. काय इंद्राधिक न होती बाहुली तयांची? इंद्राधिक त्यांच्या हाताचं खेळणं होतात. ते लक्ष्मी मुख्य नायिका, त्या अष्टमहासिद्धीची मुख्य नायिका लक्ष्मी आहे. आणि अर्जुना, ती लक्ष्मी म्हणजे माझी पाय दाबण्याकरता बसलेली. जै जगा धाकुडे होई जे तई जवळीक माझी. म्हणून माझ्या जवळ येण्याकरता शंभूचेही तपन पुरे, तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे. एर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. ह्याच्याच शब्दांचा हरिपाठामध्ये अंतर आहे. तेथील प्रमाण नेनवे वेदासे, ते जीव जंतुसी. शब्दांचा प्रयोग आला असं जरा टप्प्याटप्प्याने म्हणा म्हणजे कळेल. तेथील प्रमाण नेनवे वेदासे, ते जीव जंतुसी केवी कळेल. जंतू शब्द वापरलेले आहेत. एवढ्या श्रेष्ठ लोकांना जर भगवंत कळत नाही, जंतूंना काय कळणार आहे, जीवांना काय कळणार आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे, एत व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जय जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझे. आणि तेच तयांची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्र अर्पिती माझ्या ठाई. मग महाराज तुम्ही एवढं मोठेपणाला नावं ठेवतात. हे इंद्र चंद्र ब्रह्म असे काही शब्द आम्ही कीर्तन प्रवचन पुराणातून ऐकतो, त्याची काय व्यवस्था आहे? या 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं सुद्धा असं लिहून ठेवलेलं आहे बघा. माऊली म्हणतात इंद्र म्हणजे काही सामान्य नाही. अमरावती सारखी राजधानी आहेत, कामधेनूची खिल्लारं आहेत, कल्पतरूच्या बगीचा आहेत, चिंतामणीच्या वनवाटिका आहेत. याचा अर्थ असा आहे गार्डन बरं का. गार्डन मध्ये जे झाडं लावतो ना आपण, ते स्वर्गामध्ये भगवंत म्हणतात जे गार्डन आहे ते कल्पतरूचं गार्डन आहे. विनोद वनवाटिका चिंतामणीच्या, चेष्टा करण्याकरता मनोरंजन करण्याकरता चिंतामणीचे दगड आहेत. ज्ञानोबा सांगतात अमृताची कोठारे, खाण्यापिण्याकरता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न नाही. अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूजी, असं गोड वर्णन करतात. इतक्या चांगल्यामध्ये इंद्र राहत असतो. ज्ञानोबा म्हणतात हे सर्व ठीक आहे, पण भाड्याच्या घरात राहिल्यासारखं आहे. एवढं मोठं अमरावती भवन आहेत, एवढं मोठं इंद्रपद आहेत, पण अर्जुना खरं सांगू तुला, हे भाड्याच्या घरात राहिल्यासारखं आहे. संसारामध्ये पैसे द्यावे लागतात आणि इंद्रभुवनासाठी पुण्यरूपी पैसा द्यावा लागतो. फुकट राहता येत नाही. आणि ज्या दिवशी पुण्य संपलं ना, काय ज्ञानोबांचे दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, एकापेक्षा एक कल्पनामय दृष्टांत आहेत. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जरा ओवी समजून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये भगवंताला उन्हाळा लागू नये म्हणून पंढरपूरमध्ये आणि आळंदीमध्ये मूर्तीला उटी लावतात. मूर्तीला काय करतात? उटी म्हणजे काय? चंदनाचा लेप. चंदन असं उघडायचं आणि ते चंदन जे बाजूला येतं
भगवंताला उन्हाळ्यामध्ये ज्ञानोबरांच्या समाधीला उन्हाळ्यामध्ये ते असं उटी घ्यायची, संपूर्ण अंगाला लावायची उटी. हे ज्ञानोबरांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एखादा जुन्या काळातला माणूस आहे, त्याला उष्णता लागली, लू जर लागली, उन्हाळी जर लागली, तर त्याला चंदनाची उटी लावतात. हे डोक्याला लावतात ना साधू लोक. खरं म्हणजे साधूने ती उटी लावायला नाही पाहिजे, पण लावतात साधू. डोकं गरम होऊ नये म्हणून चंदन लावतात. डोकं गरम असतं याचा अर्थ असा होतो, शांतीसी आले पालव नवे नाही येते, चंदन लावलेलं डोकाला. तसं त्या मूर्तीला उटी लावतात. ज्ञानोबरांचा प्रश्न वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, उटी लावल्यानंतर आतली मूर्ती दिसते का उटी दिसते? बोलत चला, झोपले तर नाही ना? आतली मूर्ती दिसते का उटी दिसते? उटी दिसते. उटीच्या आतमधला भाग दिसत नाही. तसं इंद्र म्हणजे काय? तो जीवच आहे. त्याला इंद्रपणाची उटी लावलेली, आणि उटीला मर्यादा असते. ती सारखी उटी ठेवत नाही. वेळ झाला की ती उटी काढून घेतात. त्याचं खरं स्वरूप प्रगट होतं. ज्ञानोबा या ओळीमध्ये हा दृष्टांत देतात. मग दया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरली. इंद्रपण एक उटी आहे की जीवाला लावली, तो जीवच आहे. पण इंद्रपणाची उटी लावली म्हणून लोक नेतात. आणि ज्यावेळेस पुण्य संपलं ना, इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. अजून एक जरा दृष्टांत दिलेला आहे, ज्ञानोबाराने दिलाय म्हणून सांगतो. हे उटी कळण्यासाठी जरा जड आहे ना. हे साधू लोकांना कळते उटी, जे देवाला लावतात. नास्तिक लोकांना उटी काय कळणार आहे? कधी देवाला पाहण्याकरता गेले नाहीत, मग त्यांच्याकरता स्पेशल दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, नास्तिकला सांगायचं ना समजून, मग मी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा वेश्याभोगी कवडावेचे मग दारही चेपू नये तिचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगो. स्वतःला देव आणि श्रेष्ठ म्हणून घेणारी जी लोक आहेत, ज्ञानोबाराय त्यांचं वर्णन करतात. जैसा वेश्याभोगी कवडावेचे. ज्ञानोबारांच्या काळामध्ये एखादा जमीनदार, एखादा राजा वेश्येच्या नादी लागतो. वेश्या सुद्धा प्रेमाचा व्यवहार करते. ज्ञानोबाराय म्हणतात, कुठपर्यंत? पैसा संपत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी पैसा संपला, ज्ञानोबारांच्या ओवीचा अर्थ पहा कसा आहे, मग दारही चेपू नये ती. उघडायचा संबंध नाही बरं. उघडणं ज्ञानोबाराय म्हणतात फार लांबचा विषय आहे. पण यदा कदाचित जुन्या संस्कारानं पैसा संपलेला छंदिष्ट माणूस जर ते वेश्येच्या दरवाजावर गेला, तरी दाराला बोट सुद्धा लावू नये. उघडणं लांब का? पैसा राहिलेला नाही. मग दारही चेपू नये त्याचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. पुण्य संपलेल्या माणसाचं जीवन अशा पद्धतीनं होतं. म्हणून इंद्र आहे, चंद्र आहेत, वारकरी संप्रदायामध्ये या देवी देवतांना मुळीच मान नाही. असेल इंद्र तो त्याच्या घरचा इंद्र असेल. परंतु आमच्या भक्तिशास्त्रामध्ये या लोकाची आवश्यकता नाही. भक्तिशास्त्रामध्ये नियमच नाहीत. म्हणून या अध्यायाची सर्वांग सुंदर विशेषता इथे सुंदरतेनं प्रकट करतात ज्ञानोबाराय. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती अपिचेत सुदूराचारो. अर्जुना, हा इंद्र आहे, हा माझ्या भक्तीचा लायकीचा नाही आहे. यांनी भोग भोगलेले आहेत, पुण्य खर्च केलेले आहेत, हा माझ्या भक्तीचा लायकीचा नाही. पण जर एखादा वाढल्या कोळ्यासारखा पापी मनुष्य आहे, पण त्याला उबरती झाली, त्याचं मन बदललं, भगवंत म्हणतात तो एक नंबरचा माझा उत्तराधिकारी. अपिचेत सुदूराचारो, दुराचारो नाही, सुदुराचारो भजते माम अनन्यभाक्. या श्लोकाचा अर्थ सांगताना सांगून जातो, ज्ञानोबाराने गीताच का निवडली? फक्त ह्या श्लोकासाठी गीता निवडली. त्यांना कुठल्याही ग्रंथावर ज्ञानेश्वरी लिहिता आली असती. ईशावास्य उपनिषद आहेत, कठोपनिषद आहेत, 10 उपनिषद आहेत,
ज्ञानोबाने त्याच्यावर लिहिलं असतं तरी अजरामर झालं असतं, पण गीतेवरच का लिहिली? कारण की गीतेचं हृदय म्हणजे साधूचं हृदय आहे. इथे स्त्रियांना बंदी नाहीये, शूद्रांना बंदी नाहीयेत, वैश्यांना बंदी नाहीयेत. आणि पाप्यातला पापी चांडा जरी असला, भगवंताने लिहून ठेवलंय, आपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाव. त्याला जर माझं भजन करायचं असतं ना, साधुरेव समंतव्या, त्याला साधूच समजा. काय शब्द आहेत एक एक महाराज. साधुरेव समंतव्य, त्याला पूर्वीच्या नावाने हाक मारू नका. आता महर्षी वाल्मिकी आहेत, आता तो वाल्या कोळी राहिलेला नाही. साधुरेव समंतव्य, त्याला साधू समजा. तो अगोदर कसाही असो. म्हणून आजही पंढरपूरला जा, देवाच्या शेजारी कान्होपात्रेचं मंदिर आहे. वेशेच्या घरातली बरं कान्होपात्रा, पण देवाच्या शेजारी. आणि सर्व वारकरी तिचं दर्शन घेऊन आतमध्ये जातात कान्होपात्राचं. भगवंत म्हणतात माझ्याकडे बंधन नाहीत. नशीब आहे एखाद्याचं कुठं जन्माला यावं. एखादा पापी माणूस आहे, त्याला चांगलं कळालेलं नाहीत, झाल्या असतील त्याच्या हातून चुका, भगवंत म्हणतात मी माफ करतो त्याला. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. बुडाला महापुरी, पापाच्या समुद्रामध्ये बुडाला, महापुरामध्ये बुडाला, पण भाग्य चमकलं, न मरतो निघाला. जीवन संपण्याच्या अगोदर तो पापाच्या गर्तेतून बाहेर निघाला. ज्ञानोबा म्हणतात तयाचे जीवित ऐल धडी आले, म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले. तो जगला ना, आता तो माझ्या हातामध्ये आलेला आहे. भक्तीनं त्याला अलंकार केलेला आहे, साधूने त्याला जवळ केलेला आहे, त्याला काही चिंता करण्यासारखं नाही. हे साधूच्या जीवनातली सर्वात मोठी विशेषता आहे. साधुरेव समंतव्या. आणि पुढचा टप्पा इतका महत्वाचा आहे. अशा पापी माणसाला भगवंत म्हणतात मी जवळ करतो आणि श्रेष्ठ बनवतो. बाकी संसाराचं काय वर्णन करावं. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. हा 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. फार गोड श्लोक आहे. तुम्ही जे जीवन जगता त्या जगाचं वर्णन भगवंत स्वतः करतात. अनित्यम, हे जग अनित्य. अनित्य शब्दाचा अर्थ खोटं आहे असं नाही. काल जी कंडिशन तुमच्या बरोबर होती, आज तुमच्या बरोबर राहत नाही. आज जे व्यवहार लोक तुमच्या बरोबर करतात, अजून 1 वर्षाने तुमच्या बरोबर करणार नाही. आणि 1 वर्षाच्या नंतर 10 वर्ष जर निघून गेली तर लोक तुम्हाला विसरून जाणार. याला अनित्य म्हणतात. मग आजच्या जीवनावर भाळू नका. हे आजचं जगणं आहे. अनित्यम. दुसरा वर्णन दिलेलं आहे असुखम. कोण या जगामध्ये सुखी आहेत? ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबांची शब्द पहा कसे तर, मृत्यूलोकी सुखाची कहाणी. कहाणी म्हणजे गोष्ट. जेवढे माणसं तुम्हाला भेटतात त्यातला कुठला माणूस सुखाची गोष्ट सांगतो तुम्हाला? मी सुखी होतो कोण सांगतो तुम्हाला? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कोणाची श्रवणे. काय ज्ञानोबांचं धोरण असेल बघा ना. कहाणी, कहाणी म्हणजे गोष्ट. गोष्ट. ज्ञानोबा म्हणतात जीवन सुखी असणं हा लांबचा विषय, पण या मृत्यू लोकांमध्ये कहाणी सुद्धा सुखाची असू शकत नाही. आता या शब्दामध्ये आत्ताच्या जगात जर ही ओवी जर लावायची असली ना, तुम्ही जेवढ्या टीव्ही सिरियल्स आहेत बघा, तुम्ही सुखाची गोष्ट आहेत का दुःखाची? बोला ना. जेवढे सिनेमे पाहतात तो 3 तासाचा असेल नाही तर 2.5 तासाचा असेल. काय दाखवले त्याच्यामध्ये? सुख दाखवले. ज्ञानोबांचे शब्द, मृत्यू लोकांमध्ये सुखाची गोष्टच नसते. तिथं संघर्षमय जीवन असतं. पिक्चर संपवायचा असतो म्हणून दाखवतात या दोघांचं लग्न झालं, खरं तिथूनच खरं दुःख सुरू होतं.
कारण की रीळ लांबवता येत नाहीत. महादुःख जिथून सुरुवात होतं तिथं ते लोक पिक्चर संपवतात. म्हणून ज्ञानोबरांच्या ओव्या फार देखण्या ओव्या आहेत. या मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी ऐकीजे कवणाची श्रवणी. कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या अंथरुणावर झोपायला सांगितलं आणि सकाळी विचारलं कस काय झोपलास? झोपच नाही. म्हणून जितके श्रीमंत माणसं या जगामध्ये आहेत तितके झोपण्याच्या बाबतीमध्ये दळभद्री. काही माणसं तर फार सुंदर सांगतात, महाराज काय सांगावं, वैताग येतो, रात्री 2ला झोपायला मिळतं, सकाळी 5ला उठावं लागतं. म्हणजे तुला कोणी सांगितलं कुटाणा करायचं? प्रेशर केलंय काय? आणि तू जर हा प्रभाग सांभाळला नाही तर जग काही जगबुडी होणार आहे. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबरांची निरीक्षण शक्ती इतकी वेगळी. तुम्ही साधू कोणाला मानतात याच्याविषयी सुद्धा ओवीत इथेच, जो अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणिती, हे ज्ञानोबरांची ओवीत. जो साधू जितका श्रीमंत असेल तितके श्रीमंत लोक त्याचे शिष्य होतात. परंतु जो ज्ञानी असेल आणि त्यागी असेल त्याचे श्रीमंत शिष्य होत नाही, कारण की तो साधू दिसायला चांगला नसतो. बघा ज्ञानोबरांचे निरीक्षण. काय कधी कधी काही कल्पना करण्यासारख्या आहेत ज्ञानोबरांच्या. आणि 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी लिहिलेले आहेत. अभिमानाने काही लोक सांगतात आमचे साधू गुरु ना विमानाशिवाय उतरतच नाहीत. म्हटलं वरच भरू दे. हे काही साधूचं वर्णन आहे? विमानाशिवाय उतरत नाही म्हणजे अरे विमान बनवणारा साधू ठरला असता. कळते तुम्हाला? हा तर विमानातला एक प्रवासी आहे, पण ज्यांनी विमान बनवला तो काही महासाधू झाला? हे संसारामध्ये श्रीमंती हे आखली जात नाहीत पैशावरून. इथं त्यागावरून साधू समजला जातो. पण या कलियुगाचं सर्वात मोठं दुर्भाग्य, जो अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणते. जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसा काढण्याचा प्रयत्न करतो, लोक त्याला साधू समजतात. आमच्या गुरुजींचा आश्रम 100 कोटीचा आहे, आमच्या गुरुजींचा आश्रम 500 कोटीचा आहे. अरे बंगले त्याच्यापेक्षा मोठे श्रीमंत असतात. यांनी तर वर्गणी करून बांधलेत, पण व्यापारी लोकांनी एकट्याने बांधलेला आहे तो. त्याला साधू म्हणायचं का? पण म्हणण्याची प्रथा आहे. अभिलाष फक्त कपडे साधूचे असावेत, लोक त्याला साधू मानतात. म्हणून श्रीमंत माणूस असो किंवा पैसेवान असो, त्याच्या जीवनातल्या कथा आहेत. मी मागच्या वेळेस या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं असुखम, की पाप ज्याला म्हणतो ना, ही श्रीमंती जितका वेळ कमी पडतो माणसाला जगण्याला तितका तो गरीब असतो. त्याला ज्ञानोबराय पाप म्हणतात. वेळेवर जेवता येत नाही, मला सांगा कमवता कशा करता? जगाची हमाली ती. जीवन समजलेलं नाही या लोकांना. जेवणासाठी नोकरी आहे, पोटासाठी कमवणं आहे. आणि ते जर तुम्हाला वेळेवर जेवता येत नसेल आणि जेवलेलं पचत नसेल, कशा करता तुम्ही जन्माला आला जगामध्ये? कुठलं सुख आहे जीवनामध्ये? आरोग्यासारखं सुख नाही. आणि श्रीमंत माणूस हा आरोग्याच्या बाबतीत अतिशय दरिद्री असतो महाराज. 7 दिवसामध्ये 7 रंगाच्या गोळ्या असतात त्याच्याकडे. सोमवारी लाल, मंगळवारी पिवळी, बुधवारी पांढरी. त्याला म्हणले काय महाराज ही गोळी खाल्ली म्हणून मी जगतो, नाही तर काय जगण्याची ताकद आहे आमची. जेवणाचा डबा नाही बरोबर, पण औषधाचा डब्बा बरोबर असतो. हे जीवन आहे महाराज. आपल्या हातानं या शरीराचा नाश केला, नाही कळालं जीवन. आपल्या हातानं आपलं शरीर बर्बाद केलं, कळालं नाही जीवन. आणि ही श्रीमंत लोक ज्ञानोबराय म्हणतात वाढदिवस साजरा करतात. कुठून ज्ञानोबरायला काय काय सुचतं बघा तुम्ही. जवळ बाळ बळिया वाढे ज्ञानोबराय म्हणतात. तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीची नाही.
षष्टी साजरी करतात, 61 साजरी करतात. ज्ञानोबा म्हणतात कशाला करता साजरी? गेलेल्यामुळं. जीवन हरलेलं आहे 60 वर्षांनी. हरल्याबद्दल कुठं उत्सव साजरा केला जातो का? 60 वर्ष गेले म्हणून साजरा करता का तुम्ही? का मिळाला म्हणून साजरं करायला पाहिजे? ज्ञानोबा आहे. आहा कटकटा फार मोठं वर्णन केलेलं बरं का याच्यामध्ये. मी तुम्हाला थोडं सांगतोय. आहा कटकटा ओखटे ये मृत्यूलोकीचे उभराटे येत अर्जुना जरी आवाचटे. अरे मूर्ख लोक आहेत, नको त्या टायमाला नको ते साजरं करतात. बरं माणूस म्हातारा झालाय ना, जीवन जगलाय ना, मग आता तरी स्वच्छ अंतःकरणाचं. ज्ञानोबा म्हणतात नाही, जितका माणूस म्हातारा होईल ना त्याची तितकी जीभ लांब असते. उठता येत नाही, बसता येत नाही, पण पैसे सोडत नाही. असं बरंच मोठं वर्णन आहे. तुम्ही उद्या घरी गेल्यानंतर वाध्याय वाचा शेवटचा, अनित्यम सुखम लोकम, तुम्हाला कळेल. मी फक्त दिग्दर्शन करतोय त्याचं. ज्ञानोबाने दृष्टांत दिलेला आहे तिथे. ज्ञानोबा म्हणतात सापाचं आणि बेडकाचं सदैव हाड वैर आहेत. आणि जेवढे साप फिरतात ना मैदानामध्ये ते बेडूक खायला शिरतात. मग एका सापानं नागानं बेडूक खाला, तो मागून त्या बेडकाला धरलंय असं पाठी मागून, आणि त्याचं फक्त तोंड शिल्लक आहे. म्हणजे अर्धा नागाच्या तोंडात गेलेला आहे आणि अर्धाच बेडूक शिल्लक आहे. ज्ञानोबा म्हणतात काय ते बेडूक विचित्र आहे बघा. त्याच्या समोर जर डास आला ना लगेच नाही, अर्धा गेलाय ना अर्धा. ते डासाला जगू दे, तो संपलाय. तरी चिलट आलं, डास आला की लगेच आतमध्ये घेतो. ज्ञानोबांचा दृष्टांत. ज्ञानोबा काय कसे शैली असेल ज्ञानोबांची बघा तुम्ही. दरदुरे सापे गिळजत आहे उभा. सापे दरदुरे म्हणजे बेडूक. साप गिळून उभा येतो, असं गिळतोय तो, संपूर्ण गिळायला तयार करतोय तो. दरदुरे सापे गिळजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिव्हा. संपला ना, अर्धा संपला. झालं 60 वर्ष. 2-4 माणसं सोडून दे, आलं गिराईक की. कशा करता, कोणा करता? आता तू संपलाय, आता 60 वर्ष गेले तुझे. ज्याला जीवन जगायचंय त्यांच्या बाबतीत आपण सोडून देऊ, पण तुझं काय राहिलंय जीवनामध्ये, तू तर माफ कर. ज्ञानोबा म्हणतात नाही, तैसे प्राणिया कवन लोभा वाढवी ती तृष्णा. जीवन शिल्लक नाहीये जगण्याकरता आणि लोभ वाढत चाललेला आहे. याला म्हणतात मृत्यूलोक. आयुष्य कमी पडतंय जगायला, भोग भोगता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. तरी हात पसरल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मागे एकदा मी तुम्हाला आठवण करून दिली होती, पाप म्हणजे काय? आसून भोगता नये न हे पाप आहे. हे ज्ञानोबांची व्याख्या आहे. बरं, नसणं पाप नाहीयेत, गरिबी पाप नाहीयेत. वस्तू आपल्या पुढे आहे आणि भगवंत खाऊ देत नाहीत, हे खानदानी पाप आहे. श्रीमंत आहोत, लग्नाची पार्टी दिलेली आहेत, गुलाबजाम आणि रसगुल्ला केलेला आहे, त्यांच्या देखत त्यांचे नौकर खातात, हे फक्त ज्वारीची भाकर खातात. खानदानी पाप. पैसा कुणाचा? याचा. पार्टी याची. गुलाबजाम रसगुल्ले सर्व दिसतात हो पुढं, आणि मन असं लाचावतं, काही खात नाही तो. त्याला विचारा, महाराज गुलाबजाम चालत नाही हो, रसगुल्ला नाही चालत का? डॉक्टरने सांगितलेत हे चालत नाही म्हणून तुम्ही चालता. आणि ज्या दिवशी ते चालेल त्या दिवशी 4 खांद्यावर तुम्हाला चालवावं लागेल. काही पाप आहे महाराज जीवनामध्ये. आपली वस्तू. बरं, एवढ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा झालं ना, आता गोड खाता येत नाही,
मी तर असं म्हणतो महाराज, घरातलं तिखट चालत नाही, आंबट चालत नाही, गोड चालत नाही, घरातलं काहीच चालत नाही, हाच फक्त घरात चालत असतो अडथळा म्हणून. कशा करता वाढ हवी ती लोभात ज्ञानोबा लिहून ठेवतात. कशा करता हे जीवन आहे, कशा करता तुम्ही इतक्या खालच्या स्तराला येऊन जीवन जगता. ज्ञानोबांनी याच्या पुढं सुद्धा सांगितलेले बरं का, हे झालं पाप. आणि महापाप म्हणजे काय, चांगला माणूस असतो, मोठा माणूस असतो, आपल्या मित्राला सांगतो चहा पाच, पार्टी देत नाही, जळता जळत नाही एवढी संपत्ती असते म्हणून कशाला पार्टी घेतोस तू, चहा मागतोस तू. चहा न पाजणारी माणसं, पार्टी न देणारी माणसं, हाच माणूस जर आजारी पडला, दवाखान्यामध्ये गेला, त्याला मोकळ्या हाताने भेटायला कोणीच जात नाही, तो बेड रेस्ट मध्ये असतो. आणि आजारी पडला म्हणून चहा न पाजणारी माणसं त्याला भेटायला जात असताना चिक्कू, द्राक्षे, बिस्किटचे पुढे घेऊन जातात, जेव्हा त्याला खाता येत नाही, आणि त्याच्या देखत तिथं फळं आणून ठेवतात. मी म्हणतो हे कर्माची फळं असतात.